तर राज्यातील 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भातील बातमी समोर येते। हे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे। निकाल उशिरा लागू शकतात, त्याचं कारण आहे बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। या आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल लावण्याचं काम सध्या ठप्प आहे। शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षांपासून 4 ते 6 वर्षांवर नेल्यानं कर्मचारी संतप्त आहेत। 28 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनाचा इशारा हा दिलाय। आमच्या बढती बदली जे आदेश जे काढले त्यांनी ते रद्द करून सांगितलं आम्ही, आणि त्यामुळे कर्मचारी संपावर आहेत। संपावर असल्यामुळे काम होणार नाही, रिझल्ट उशिरा लागेल, याची जबाबदारी प्रशासकीय राहील। निकाल याच्यासाठी उशिरा लागणार की आम्ही 20 तारखेपासून आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। बढती बदली निकष आमचे 2017 आणि 20 कायम ठेवण्याकरता, आणि त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं। राज्यमंडळ सचिवांनी काल आम्ही चर्चेला सुद्धा गेलेलो होतो, पण त्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे आमचं 28 तारखेपासून बेमुदत आंदोलन करण्याचा आमचा मानस हा कायम आहे, आणि याच्यामुळे जे निकालावर परिणाम होतील यासाठी राज्यमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्रिगुण कुलकर्णी साहेब हे सर्वस्वी जबाबदार राहतील।